पीक कर्ज देण्यास टाळाटाळ तसेच उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। पीक कर्ज देण्यास टाळाटाळ आणि उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याबाबत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सोलापूरतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन सादर करण्यात आलं। भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सोलापूर शहरचे अध्यक्ष वैभव नरेंद्र बिराजदार यांनी सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांना सोलापूर जिल्ह्यातील पीक कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या धर्तीवर पीक कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जवळपास 10 बँकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील ज्या बँकांनी शासनानं दिलेल्या आदेशाप्रमाणे पीक उद्दिष्ट पूर्ण न केलेल्या आणि कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश द्यावेत अशी विनंती करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही बँका आहेत त्यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत। बरेच शेतकऱ्यांची आम्हाला तक्रार आली की आम्हाला बँका पीक कर्ज देत नाही आहेत। तुमच्या शेतात ऊस पीक असेल तर तुम्हाला पीक कर्ज देण्यात येईल, इतर पिकाला आम्ही पीक कर्ज देत नाही। दुसरे अनेक असे कारणं आहेत की सोसायटीच्या मार्फत जर म्हणलं तर त्यांचं गम हे ते अमुक तमुक बाकीच्या गोष्टी भरपूर आहेत। पण आमची अशी किसान मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने आमची मागणी आहे की जे कोणते बँका त्यांना जे उद्दिष्ट दिलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण न केलेले व तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकेवरती जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून त्या बँकांवर कठोर अशी कारवाई करण्यात यावी।